बेसिकली 4 लेवलवरती डायबिटीस आपल्या मॅरिटल लाईफ किंवा वैवाहिक जीवनावर अफेक्ट करतो असं मी म्हणेन. कारण डायबिटीस मॅनेज करणं आजच्या कालावधीमध्ये हा खर्चिक भाग आहे. ह्यानं काय काळजी घेणं गरजेचं आहे किंवा त्यानं काय काळजी घेणं गरजेचं आहे, याच्यापेक्षा दोघांनी मिळून काय करायचं आहे हे सगळ्यात पहिल्यांदा ठरवलं पाहिजे. तो पण सफरिंग मोडमध्ये ना, मी पण सफर होते, हा ॲस्पेक्ट नको आहे. डायबिटीसने आमचं पूर्ण वैवाहिक जीवन चेंज केलं. मी कायम म्हणतो की डायबिटीसला म्हणजे तुमच्या लाईफमध्ये सवतीप्रमाणे किंवा ह्याच्याप्रमाणे ट्रीट करू नका. नमस्कार, मी संपदा हुद्देदार. डिकोडिंग डायबिटीज ह्या आपल्या इन हाऊस पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, ह्या पॉडकास्टचा हेतू डायबिटीजबद्दलच्या शंका निरसन करणं आहे. मागच्या एपिसोडमध्ये आपण वैवाहिक जीवन आणि त्यावर डायबिटीजमुळे होणारा परिणाम ह्या विषयावर चर्चा केली आहे. विषय तसा गंभीर आहे, बरेचसे प्रश्नसुद्धा आहेत. मागच्या एपिसोडमध्ये आपण त्यावरच्या समस्यांवर बऱ्यापैकी बोललो आहे, पण आता त्या समस्या आपण हाताळायच्या कशा, कपल गोल्स कसे सेट करता येतील आपल्याला, किंवा सहजीवनाचा खरा अर्थ काय, किंवा सहजीवन खऱ्या अर्थाने कसं जगणं अपेक्षित आहे, ह्या प्रश्नांची उत्तरं आज डॉक्टरांकडनं घेणार आहोत. आपल्यासोबत आहे डॉक्टर भाग्येश कुलकर्णी, डायबिटीज फ्री फॉर एव्हर संस्थेचे संस्थापक, डायबिटीज रिव्हर्सल स्पेशालिस्ट आणि वेलनेस कोच. डॉक्टर, खूप खूप स्वागत. मला हे सांगा की डायबिटीज मागच्या याच्यामध्ये आपण बऱ्याचशा प्रश्नांवर, मेजरली समस्यांवरच हे केलं की मानसिकतेवर काय परिणाम होतो, सेक्शुअल लाईफवर काय परिणाम होतो, सेल्फ इस्टीम कसं अफेक्ट होतं. तर आता मला हे जाणून घ्यायचं आहे की कुठल्या लेवलवर डायबिटीज अफेक्ट करतो एका पर्टिक्युलर माणसाला किंवा कपलला. तर काय असेल तुमचे इनपुट्स, काय असतील यावर? एक समरी सांगायची तर मागच्या ह्याच्यात आपण खूप विस्तृत पद्धतीने याला बोललो. तर बेसिकली 4 लेवलवरती डायबिटीस आपल्या मॅरिटल लाईफ किंवा ह्याच्यावरती वैवाहिक जीवनावर अफेक्ट करतो असं मी म्हणेन. सगळ्यात पहिलं ते फिजिकल लेवलवरती. फिजिकल लेवलवरती त्या पार्टनरला पण तो प्रॉब्लेमॅटिक होतो, आणि सगळ्यात महत्त्वाचा जो सफरर आहे त्याची तर फिजिकल हेल्थ तिथं डॅमेज होतीच. दुसरं आहे ते इमोशनल लेवलवरती, इमोशनल इरिटेबिलिटी वाढणं, सेल्फ इस्टीम कमी होणं इमोशनल लेवलवरती. तिसरा इम्पॅक्ट होतो तो फायनान्शियल लेवलवरती, कारण डायबिटीस मॅनेज करणं आजच्या कालावधीमध्ये हा खर्चिक भाग आहे, एवढा सोपा भाग नाही आहे. तुम्हाला त्यासाठी वेगळं तुमचं बजेट ॲलोकेट करावं लागतं. अदरवाईज ते बजेट जर का तुम्ही ठेवलं, असं म्हणतात की मॅकेन्झीचा रिपोर्ट जर का बघायला गेलं तर एक डायबिटिक व्यक्ती त्याच्या याच्यामध्ये प्रत्येक वर्षी 50 ते 60 हजार रुपये मिनिमम डायबिटीसला पोचण्यासाठी खर्च करतो. तुम्ही जर का इमॅजिन करा, तेच अमाऊंट जर का मी FD मध्ये ठेवली किंवा माझ्या काय तर एखादी छान ट्रिप होऊ शकते, आपण क्वालिटी ऑफ लाईफसाठी ते वापरू शकतो. आपल्या घरातल्या मुलांची शाळेची किंवा स्कूलची फी तेवढी असते, तर तेवढे फंड्स मला दरवेळेला अलोकेट करावे लागतात जस्ट डायबिटीसला पोचण्यासाठी. आणि चुकून जर का एखादं कॉम्प्लिकेशन डायबिटीसमध्ये झालं तर ते पूर्ण त्या कपलची किंवा त्या फॅमिलीची जमापुंजी त्याच्यामध्ये संपू शकते. सो फायनान्शियल लेवलवरती जे अफेक्शन होतं त्यात कुठंतरी एका पार्टनरला किंवा दोघांनाही असं वाटू शकतं की आपला खूप मोठं बर्डन त्या डायबिटीसचा, आपल्या फायनान्शियल बर्डन आपल्या ह्याच्यावरती, जे कुणालाच आवडत नाही, कुणालाच नको असतं. आणि चौथा असतो तो एक सोशल स्टिग्मा पण राहतो. कुठं मला बरोबर जायचं आहे, हे करायचं आहे, तर मला अशा पार्टनर बरोबर जावं लागतंय, किंवा मला माझ्यामुळे माझ्या पार्टनरला जाता येत नाहीये, मला कुठल्या फंक्शनला जायचं आहे, मला ट्रॅव्हल करायचं आहे, हे करायचं आहे. तर बऱ्याच वेळा आम्ही बघतो की 15 वर्षापासून माझ्या नवऱ्याला डायबिटीस आहे, माझ्या बायकोला असं झालेलं आहे, त्यांना पॅरालिसिसचा त्रास झालेला आहे. सो हे लिमिटेशन काय होतं की एकावर ते लादल्यासारखं जातं. बरोबर. सो सोशल लेवलवरती सुद्धा तो कुठेतरी इम्पॅक्ट दोघांच्या लाईफवरती आणि इतरांच्या लाईफवरती करत असतो. आणि त्यातनं बऱ्याच वेळेला दोघांपैकी एकाला किंवा लेडीजना पर्टिक्युलर ऐकून घ्यावं लागतं की तू लक्ष दिलं नसशील, तू ह्यांची काळजी नाही घेतली, तुझ्यामुळे असं झालं, किंवा तुझ्या कामाकडे जास्त लक्ष होतं, बायकोकडे लक्ष नाही का देता आलं, हे नाही का करता आलं, काम किती काम, बघ आता बायकोला असा त्रास झाला. किंवा अननेसेसरी कॉम्प्रोमाइज पण करतात, किंवा माझ्या पार्टनरला गोड खाता येत नाही तर मग मी कसं गोड खाऊ, मी पण कॉम्प्रोमाइज करते. आणि मग त्या पार्टनरला पण गिल्ट येतं की माझ्यामुळे माझ्या बायकोला खाता येत नाही किंवा माझ्या पार्टनरला खाता येत नाही. 4 लेवल आपण म्हणू शकतो, ब्रॉड लेवल जर का केलं तर 4 लेवलवरती वैवाहिक जीवनामध्ये डायबिटीस अफेक्ट करतो. ओके, मग ह्यासाठी पर्सनल किंवा कपल गोल्स कसे सेट करणं अपेक्षित आहे? 100% जर का तुम्हाला डायबिटीसमधून बाहेर पडायचं आहे आणि तुम्हाला कपल गोल्सच पाहिजेत, जसं मी मागच्या सेशनमध्ये बोललो की जे लग्न केलं ते दोघांनी एकत्र केलेलं आहे, राईट. आणि तुम्ही जर का तुमच्या लाईफमधले फायनान्शियल प्रॉब्लेम्स तुम्ही दोघं जण मिळून सोडवताय, तुम्हाला घर घ्यायचं असेल, गाडी घ्यायची असेल, साधं तुमच्या घराला पेंट करायचं आहे, तर तुम्ही बायकोची किंवा नवऱ्याचा विचार घेता, राईट, घेत असता. आणि साधं गाडीचा कलर कुठला चूज करायचा आहे, मुलाला ड्रेस कुठला आणायचा आहे, असती, तर मग तुमच्या डायबिटीस मॅनेजमेंटमध्ये तुम्ही तुमच्या पार्टनरला कसं काय एकटं सोडताय. ते सुद्धा माझ्या घरात आलेलं एक चॅलेंज आहे, ते सुद्धा माझ्या आयुष्यामध्ये आलेलं ते एक वादळ आहे.
त्या प्रॉब्लेमला मला सामोरं जाताना मला माझ्या पार्टनरला साथ द्यायला पाहिजे, हे काउन्सिलिंग करायला लागलं नाही पाहिजे. इट्स हे क्रमप्राप्त आहे. बरोबर सो तिथं नाही तुमचा मोठा झाला पाहिजे किंवा तू बघ मी माझं मी बघतो असं नाही चालणार. तुम्ही तिथं टीम म्हणून जर का एकत्र आलात आणि त्या पद्धतीनं तुम्ही डायबिटीसला टॅकल करायला सुरुवात केली प्रत्येक लेवलवरती, तर तुम्हाला तो हे मिळू शकतो की एकानी ॲक्सेप्टन्स रोलमध्ये जायचं आहे आणि एकाने सपोर्टिंग रोलमध्ये जायचं आहे की यस आम्हाला आहे डायबिटीस, हे होऊ शकतंय, तर कुठल्याही पद्धतीनं माझ्या पार्टनरचा सेल्फ इस्टीम दुखावला जाणार नाही. त्याला थोडंसं सपोर्ट, त्याला बाकी काही एक्सपेक्टेड नसतं. कुठलाही व्यक्ती जेव्हा आजारी असतो त्याला एक पाठीवरून हात फिरवणारा, एक सहानुभूती देणारा, त्याची केअरिंग करणारा एक पार्टनर आपल्याला गरजेचा असतो. बघा ना, आपण पण आजारी असतो, आपल्याला ताप आला, सर्दी आला कोणी तर आपल्याला आई किंवा वडील किंवा आपले लोक का जवळची वाटतात, ते काय आपल्याला औषध देतात का? तर ते आपल्याला औषध म्हणजे गोळ्या औषध देतात, पण तो भावनिक आधार आहे. मी गोळ्या औषध आहे, पण जर का आपण एकटेच असतो तर त्या आजारातून बाहेर पडण्याचा कॉन्फिडन्स आपला खूप कमी असतो. तेच जर का आपले फॅमिली मेंबर आपल्या बरोबर असतील, म्हणजे आपल्याला जो ट्रीटमेंटमधला जो सगळ्यात महत्त्वाचा पार्ट येतो, सिम्पथी आणि इम्पथी, ज्याला कन्सोल म्हणतात, तो डायबिटीस रिकव्हरीमध्ये पण फार महत्त्वाचा फॅक्टर आहे. लोक हे सर्दी खोकला मोठा कुठला आजार झाला बेड रिडनला देतात. अनफॉर्च्युनेटली डायबिटीसच्या ह्याच्यामध्ये पण हे कन्सोलिंग खूप मोठा रोल प्ले करतं. तर तो कन्सोलिंगचा पार्टनरनी हे करायचा आहे. आणि जो सफरिंग मोडमध्ये आहे तर त्यानंही काही गोष्टींवरती काळजी घेणं गरजेचं आहे. मी फिजिकल लेवलवरती मला असं का होतंय हे आपल्या पार्टनरबरोबर त्यानं कम्युनिकेट करणं गरजेचं आहे की बाबा मला थोडासा लॅग बिहाइंड वाटतोय किंवा माझ्यामध्ये थोडासा सेक्शुअल विकनेस आहे किंवा मला डायबिटीसमुळं माझ्यात निरुत्साह आहे, उत्साह मला कमी वाटतोय. तर तुम्ही जे काही गोल ठरवताय ते दोघांनी कॉमनली जर का ठरवले किंवा आणि मी जर का सपोर्टिव्ह नेचरमध्ये असेल तर तुमचं लाईफ त्यामध्ये इझी होऊ शकतं. सपोज एखाद्या पार्टनरला फंगल इन्फेक्शन आहे तर त्यावेळेला आम्ही सांगतो की त्या पार्टनरनी काही दिवस ॲब्स्टेन्समध्ये राहायचं आहे, सेक्शुअल संबंध किंवा हे नाही ठेवायचे आहेत. तुम्हाला युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन आहे तर त्यावेळेला ओपनली त्या काउन्सिलिंग सेशनमध्ये पार्टनरला पण इन्व्हॉल्व करून घेतलं पाहिजे. डॉक्टरांच्याकडून काय सांगताना हे असं काय, नाहीतर एका पार्टनरला काय वाटू शकतं, त्याची कारणं समजून घेणं खूप गरजेचं आहे. अदरवाईज मी जर का माझ्या पार्टनरलाच हाईट किंवा अंधारात ठेवलं तर त्याचा गैरसमज होऊ शकतो. मला असं का करायला लागलंय, ह्याला मी नकोशी झाली आहे का, किंवा ह्याला मी नकोसा झालोय का, मी कुठे कमी पडतोय का. सो डोंट ट्राय टू हाईड दिस थिंग. तुम्ही ओपनली जेवढं कम्युनिकेट कराल तेवढं पुढच्या पार्टनरला समजून घ्यायला आणि हे करायला होईल. सो नुसतं एकाच पार्टनरनी मदत केली असं नाही होणार. ज्याला आहे त्यानं फ्रँकली विश्वासात घेऊन तो प्रॉब्लेम सांगितला पाहिजे आणि दुसऱ्या पार्टनरनी तो विश्वासाने तेवढा ऐकला पाहिजे आणि त्याला ती सिम्पथी आणि ते कन्सोलिंग केलं पाहिजे. डॉक्टर, तुम्ही आता एका प्रश्नाचं उत्तर मला दिलंय की मला डायबिटीज असेल तर मी माझ्या पार्टनरची कशी काळजी घेणं अपेक्षित असेल. ओपन कम्युनिकेशन किंवा काउन्सिलिंगच्या वेळेस माझ्या पार्टनरनं माझ्यासोबत असणं. पण मला डायबिटीज आहे तर माझ्या पार्टनरनी माझी काय काळजी घेणं अपेक्षित आहे? अच्छा, म्हणजे जेव्हा डायबिटीसचा दुसरा जो व्यक्ती आहे ना, तर ह्यानं काय काळजी घेणं गरजेचं आहे किंवा त्यानं काय काळजी घेणं गरजेचं आहे, ह्याच्यापेक्षा दोघांनी मिळून काय करायचं आहे हे सगळ्यात पहिल्यांदा ठरवलं पाहिजे. की आपल्याला हा डायबिटीस झालेला आहे तर ह्याच्यामध्ये मला बाहेर पडत असताना सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा डायबिटीससाठी ट्रीटमेंट स्टार्ट केली जाते त्यावेळेला नक्की डायबिटीस म्हणजे काय ह्याचं एज्युकेशन दोघांनीही घेणं गरजेचं आहे. हे आपल्या घरामध्ये का आला, मग त्याच्यामध्ये जेव्हा काउन्सिलिंगमध्ये मी विचार करतोय त्यावेळेला मग डायटरी ॲडजस्टमेंट्स असतील, माझ्या एक्झरसाईजचे असतील, तर तुम्ही पहिल्यांदा हे कुठंतरी नोट डाऊन करून घेणं किंवा समजून घेणं गरजेचं आहे. आणि जेव्हा मी सपोर्टिंग रोलमध्ये येतोय त्यावेळेला तो बदल मी केवळ त्या एकट्या व्यक्तीसाठी करतोय असं करण्यापेक्षा हा माझ्या फॅमिली लेवलवरचा बदल आहे. आणि सपोर्ट करणं म्हणजे काय, बेसिकली नुसतं सपोर्ट करायचं म्हणजे काय, त्याच्या प्रत्येक वेळा पाठीवरनं हात फिरवायचा आणि त्याला सहानुभूती दाखवायची, ह्याला सपोर्ट करणं नाही म्हणतात. तुम्ही जेव्हा गोल्स ठरवताय की बाबा आपल्याला व्यायाम करायचा तर दोघांनी मिळून व्यायाम करूया. मला आज जर का डॉक्टरने सांगितले की सलाड बनवायचं आहे आणि सलाड करायचं आहे तर आपल्या पूर्ण फॅमिलीसाठी सलाड कसं टेस्टी बनवता येईल त्याचा आपण विचार करूया. मेडिटेशन करायचं आहे तर दोघांनी मिळून. सो यू शुड बी अ पॉझिटिव्ह अकाउंटेबिलिटी पार्टनर टू युअर दिस थिंग. मोस्ट ऑफ द टाइम काय होतं की तो हंटर घेऊन मागं लागतो एक पार्टनर, की बाबा तुला डॉक्टरने सांगितलंय ना, हा घरामध्ये मस्त सकाळी उठून पोहे इडली वडे खाणार आणि तू म्हणणार हे तू नाही खायचं, म्हणजे घरात बनवताना तू इडली वडे बनवती आणि ह्याला सांगते की तू ते घासपूसवालं हे करायचं, बरं त्याच्यामध्ये पण काही टेस्ट नाही, काय नाही, तो अन्याय ना त्याच्यावरती. बरोबर. सो तुम्हाला जर का बदल घडवायचा, तुम्हाला अपेक्षित हे घडवायचं तर तुम्हाला दोघांनाही अशा कुठल्या तरी कॉमन गोलवरती यायला लागेल की जे गोल्स आहेत की ज्याच्यामध्ये टेस्ट पण मेंटेन होते, हेल्थ पण मेंटेन होते आणि सोबत पण. हा, ती खरी सोबत झाली ना. म्हणजे ह्याला मी कायम कसं म्हणतो की एखादा व्यक्ती बुडायला लागलाय तर आणि मला पोहायला येत नाहीये, राईट, तर मी त्याच्याबरोबर पाण्यामध्ये उडी मारणं हे सुसाईड झालं ना. बुडणाऱ्याबरोबर बुडणं म्हणजे सहानुभूती नाहीये. बुडणाऱ्याला वाचवलं, त्याला मी उडी मारून त्याला मी त्यातनं बाहेर काढू शकलो तर तो त्याला वाचवणं म्हणतात. हे अपेक्षित आहे.
की त्याच्याबरोबर मी आता तो पण सफरिंग मोडमध्ये ना, मी पण सफर होते, हा ॲस्पेक्ट नको आहे. तर तुम्ही दोघं जण जेव्हा करताय तर सोल्युशन्स हे माझ्या पूर्ण फॅमिलीसाठी आहेत आणि त्याच्यावर मला काम करायचं आहे. स्वतः प्रत्येक लेवलवरती आपण जर का याच्यामध्ये बोलायला गेलो तर मी एक एक्झाम्पल इथं देऊ इच्छितोय की आपल्याकडचीच एक केस होती. नवऱ्याचं वय 69 आणि बायको 66. दोघेही रिटायर झाले होते, दोघेही बँकचे मॅनेजर्स चांगल्या पोस्टवर रिटायर झाले. आता एक चांगलं आयुष्य जगायचं आणि बायकोला कोलेस्ट्रॉल आणि BP डिटेक्ट झालं आणि नवऱ्याला डायबिटीस आणि ब्लड प्रेशर डिटेक्ट झालं. दोघांच्या शुगर 350च्या वर किंवा BP हायर साईडला वगैरे, आणि दोघं अहवाल दिला. आता काय करायचं ना. आणि मग जेव्हा ते होते त्यांच्या लाईफमध्ये असा फार मोठा काही अजेंडा नव्हता. हा दिवसभर त्याचं काम करत बसायचा. ते त्यांचं काही विणकामाचं काम चाललेलं आहे. फक्त सकाळी चहाला भेटणार, नाश्ता झाला का, दुपार जेवण झालं का, रात्री जेवण झालं का, त्यांच्यासमोर काही अजेंडाच नव्हता. आणि जेव्हा डायबिटीस त्यांच्या आयुष्यामध्ये स्ट्रक झाला, BP स्ट्रक झालं, त्यावेळी त्यांनी फाइंड आउट करायचा प्रयत्न केला आणि त्यांना डायबिटीस फ्री फॉर आपली ट्रीटमेंट कशी घ्यायची सापडली. आणि तिथं आले, त्यांनी 6 महिने दोघांनी पण ह्या सगळ्या गोष्टी फॉलो केल्या. आणि आफ्टर 6 मंथ जेव्हा मिस्टरांनी 19-20 किलो वजन कमी केलं, त्यांचं डायबिटिक रिव्हर्सल त्यांनी अचीव केलं. मिसेस जी होती तिनं 6 ते 7 किलो वजन कमी केलं. आज त्या दोघांच्याही कुठली गोळी औषध नाही आहे. 2 वर्ष झाली या गोष्टीला. आणि त्यांना जेव्हा मी भेटतो किंवा त्यांना जेव्हा आज सांगतो तर ते लोकांना काय देतात की डायबिटीसने आमचं पूर्ण वैवाहिक जीवन चेंज केलं. पहिल्यांदा आमच्या जीवनात काय अजेंडा नव्हता. आता काय 70 वर्ष झाली, आता रिटायर्ड, वी आर जस्ट वेटिंग फॉर आवर कॉल की आम्हाला कधी हे त्यांची सहजीवनाची सुरुवात तर त्यांनी जेव्हा त्यांचं रुटीन सांगितलं, मी तुम्ही कसं केलं, तर ते जेव्हा बोलतात ते त्या मॅडमनी किंवा हिनं सांगितलं, वाईफनी सांगितलं, स्पाऊसने, की आज आम्ही सकाळी लवकर उठतो तर आमचा अजेंडा ठरलेला असतो. आम्हाला तुम्ही जर शिकवलं तसं आम्ही एकत्र वॉकला जातो. सकाळचे व्यायाम आमचे वॉर्मअप एकत्र असतात. माझे मिस्टर माझ्यासाठी सकाळचं हुंजाटी अल्कलाइन टी बनवतात, सॅलेड बनवतात. हे काम त्यांनी घेतलेलं आहे आणि मला आवडतं. आम्ही दोघं जण बरोबर शॉपिंगला जातो. जेवताना आमच्याकडे विषय असतो. इनफॅक्ट माझ्या मिस्टरांना बऱ्या होत असलेल्या किंवा यांचे पेशंटचे फोन येतात. सो लेडीज बरोबर मी बोलते, जेंट्स बरोबर ते बोलतात. संध्याकाळच्या वेळेला आम्ही एकत्र झुंबा डान्स पण करतो. म्हणजे ज्या गोष्टी आम्ही यंग एजमध्ये मिस केल्या होत्या, वी हॅव लॉट ऑफ ग्रॅटिट्यूड की आम्हाला डायबिटीस झाल्यामुळे या गोष्टी कळल्या. आणि आता ॲट द एज ऑफ 70 आम्हाला आमचं सहजीवन अधिक फुलल्यासारखं वाटतंय. माझा नवरा शेव पण नाही करायचा, म्हणले कधी हे करायचं, मी पण कधी असेच हे करायचे. पण आज जेव्हा मी बाहेर पडते, छान आवरून बाहेर पडते, लहान लहान मुलं येऊन मला म्हणतात, आंटी जी आप बहुत अच्छा दिख रहे हो, बहुत अच्छा कर रहे हो. माझा नवरा कधी हे करायचं नाही, पण ते छान शेव करून माझ्याबरोबर होतात. सो खऱ्या अर्थाने आम्हाला सहजीवन म्हणजे काय ते डायबिटीसमुळे कळलं. तर ह्याला म्हणायचं सपोर्टिंग, खऱ्या अर्थाने जगायला सुरुवात केली. आणि आम्हाला आता खूप जगावं वाटतंय, मला खूप हे करावं वाटतंय. आमच्यातलं प्रेम वाढलं, आमच्यातलं प्रेम फुललं आणि आमच्या डायबिटीसला आम्ही त्यासाठी थँक्यू म्हणतोय की आम्हाला सहजीवन म्हणजे काय हे केलं. तर त्यांनी ते काय केलं, ते चॅलेंज म्हणून ऍक्सेप्ट केलं. सो तुम्हाला पण पार्टनरला मदत करायची आहे, म्हणजे त्याच्या प्रत्येक रोलमध्ये जाऊन, त्याच्या ह्याच्यामध्ये जाऊन, हे माझं आहे आणि मला माझ्या आयुष्यात ह्याला पुढे जायचं आहे. सो मी कायम म्हणतो की डायबिटीसला म्हणजे तुमच्या लाईफमध्ये सवतीप्रमाणे किंवा ह्याच्याप्रमाणे ट्रीट करू नका. एखादा फ्रेंड आहे जो दोघांच्याही आपल्या ह्याच्यामध्ये जो आपल्याला सपोर्ट करण्यासाठी दोघांसाठी जवळचा आहे आणि दोघांनाही आपल्याला हे करायचं. तुम्ही सवतीसारखं जर का डायबिटीसला ट्रीट केलं तर तुमच्या वैवाहिक जीवनाचं काही खरं नाही. मग वैवाहिक जीवनामध्ये मग नक्कीच वादळ येणार ते. सो त्याला तुम्ही एक थर्ड पार्टनर म्हणून न ट्रीट करता, त्याला एक फ्रेंड म्हणून, त्याला एक कलिग म्हणून, आणि आपल्याला त्याला हे करून जर का चांगल्या पद्धतीने आपण करू शकलो तर त्याच्यामध्ये चांगला मार्ग सापडू शकतो. दोघं जण पण हेल्दी जीवनाकडे जाऊ शकतात. आणि मग ते कुठल्याही बाबतीमध्ये कोऑपरेशन असेल, फिजिकल लेवलवरती नाही बा माझ्या पार्टनरमध्ये थोडंसं डिफिशियन्सी आहे किंवा थोडंसं कमतरता आहे, त्याला साध्या गोष्टींचं त्यावेळेला त्याला ऍक्सेप्ट करणं आणि हा प्रॉब्लेम टेम्पररी आहे, या प्रॉब्लेममधून आपल्याला बाहेर पडता येणार आहे, हा मानसिक आधार देणं बरोबर हे त्याच्यामध्ये आहे. सो फिजिकल इंटिमसी हा काही फक्त तेवढाच एक तुमच्या वैवाहिक ह्याचा हे नाही राहिला पाहिजे. तर तो आलेला आहे. तर देर आर ए नंबर ऑफ वेज की ज्याच्याद्वारे आपण आपलं हे दाखवू शकतो. बऱ्याचसारख्या गोष्टी असतात. तर त्याच्यासाठी काउन्सिलिंग घेणं, त्याच्यासाठी बरोबर जाणं आणि ओपनली त्या गोष्टी कम्युनिकेट करून घेऊन त्या समजून घेणं हे आवश्यक आहे. प्रत्येक वेळेला त्या गोष्टींमध्ये तुझ्यामुळं असं झालं, तुझ्यामुळं, हा ब्लेम गेम न देता हा आपला प्रॉब्लेम आहे, आपलं चॅलेंज आहे आणि आपण दोघांनी मिळून करू शकतोय. तू काही काळजी करू नको किंवा मी तुझ्या सोबत आहे, हा जो मानसिक आधार आहे ना, तो खूप मोठ्या किंवा पुढच्या लेवलला त्या व्यक्तीला घेऊन जातो. व्यायाम करायचा असेल, साध्या गोष्टी असतात. जसं मी आता सांगितलं की झुंबासारखी छान गोष्ट आहे, तर दोघांनी पण शिकून घेतली. ॲट द एज ऑफ 60-70 ते म्हणले कसला डान्स, पण आज आम्ही आरशासमोर मस्त एक दिवस जरी झुंबा नाही केला तरी आम्हाला कसं तरी वाटतं. एक दिवस जरी आम्ही बाहेर नाही गेलो, आम्ही एकत्र नसेल तर वी स्टार्ट मिसिंग टू इच अदर. सो तुमचं बॉन्डिंग वाढवलं ना, तुमच्यातलं रिलेशनशिप अजूनही स्ट्रॉंग झालं. बरोबर. सो त्या पद्धतीनं तुम्ही सपोर्ट केला तर मला वाटते खूप डायबिटीस सारखा सुरेख आजार नाही मग की जो तुमच्या वैवाहिक जीवनाला एक वेगळी कलाटणी देऊ शकतो. असे एक्झाम्पल्स मी बघितलेले आहेत, खूप एक्झाम्पल्स बघितलेले आहेत. डॉक्टर, असं पाहण्यात येतं की घरात नवऱ्याला जर डायबिटीस झाला, ओके,
ऑटोमॅटिकली त्याची मानसिकता बदलते आणि सगळी डिपेंडन्सी त्याची बायकोवर येते. आणि आता माझ्या डायबिटीजची काळजी घ्यायचं जबाबदारी हिची तुझ्यामुळे diabetes झाला मला. किंवा तुझ्यामुळे झालाय किंवा ह्यातनं बाहेर काढण्याची जबाबदारी ही तुझीच, किंवा डिपेंडन्सी वाढते, काम सांगण्याची मानसिकता वाढते, सगळंच एकंदरीत. सो ह्या मानसिकतेचा काय परिणाम दुसऱ्या पार्टनरवर होतो महत्त्वाचं. आणि दुसरं म्हणजे की ह्या मानसिकतेतनं मी कसं बाहेर पडणं गरजेचं आहे. डायबिटिक पेशंट्सनी Diabetic कसं बाहेर patient. नाही, पहिल्यांदा ही मानसिकताच चुकीची आहे की माझ्या आजारासाठी म्हणजे माझ्या डायबिटीससाठी, माझ्या डिसऑर्डरसाठी मी माझ्या बायकोला, नवऱ्याला किंवा दुसऱ्या कोणाला जबाबदार धरतोय. पहिल्यांदा त्या पार्टनरनी लक्षात घेणं गरजेचं आहे की माझा जो डायबिटीस झाला आहे ते माझ्या चुकांमुळं, माझ्या कर्मामुळं किंवा माझ्या ह्याच्यामुळं. खरंय. आपल्या लाईफमध्ये कसं आहे, आणि हे फक्त डायबिटीसच्या बाबतीत नाही, ओव्हरऑल सगळ्याच बाबतीत असं दिसतं की या माणसाला चुका नाही स्वीकारायला आवडत ना. त्याला म्हणजे कुठं मला वाटतं बप्पू काळेंचंच वाक्य आहे ना की माणसाला चूक केल्याचं नाही हे वाटत, त्या चुकीला कुणा खापर फोडण्यासाठी कोण नाही सापडलं तर त्याला त्याचं वाईट वाटतं. तो अनफॉर्च्युनेटली याच्यामध्ये ही रिस्पॉन्सिबिलिटी नाकारण्याचा प्रकार आहे. तर ह्या गोष्टीला तर आम्ही पहिल्यांदाच हे करतो. बऱ्याच वेळा माझ्याकडे कपल्स येतात, बऱ्याच वेळा ते होतात माझ्या बायकोनी मला असं नाही केलं, माझ्या नवऱ्याने मला असंच सांगितलं, माझी बायकोनी माझ्यासाठी हे करत. मग त्यांना मी तिथंच कट करतो. त्यांना म्हणतो की एक लक्षात घ्या, तुमच्या लाईफमध्ये बरं कोणाला व्हायचं आहे. एक सिंपल प्रश्न डायबिटिक पेशंट्सना बऱ्याच वेळा विचारतो, तुम्हाला बरं व्हायचं का तुमच्या बायकोला बरं व्हायचं आहे? मग ते म्हणतात बरं आम्हाला व्हायचं आहे. मग त्याच्यासाठी सगळ्यात जास्त एफर्ट्स कोणी घेतले पाहिजेत? म्हणतात सर आम्ही घेतले पाहिजेत ह्याच्यातले. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मदत मिळण्याची तुम्ही अपेक्षा ठेवलेली आहे. आणि त्यातनं जर का तुम्हाला तो पार्टनर मदत करतोय तर तुम्ही त्या व्यक्तीबद्दल ग्रॅटिट्यूड मोडमध्ये राहिलं पाहिजे का त्याच्यावरती तुम्ही जास्त केलं पाहिजे? मग ते छान असतात, ते म्हणतात नाही नाही आम्ही ग्रॅटिट्यूड. मग म्हणतो पहिल्यांदा थँक्यू म्हणा. याच्यातले हे वाद आम्हाला ॲक्च्युली आपल्या डेली याच्यात रिझॉल्व्ह करावे लागतात की आपल्याला कसं आहे की जो व्यक्ती मदत करत असतो त्याची आपल्याला व्हॅल्यू नसते, त्याची आपल्याला किंमत नसते. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला जर का डायबिटीस रिकव्हरीसाठी तो व्यक्ती साथ देतोय तर तुम्ही त्याला जास्त त्याचं जे सपोर्टिंग नेचर आहे त्याच्याबद्दल तुम्ही त्याच्याबद्दल ग्रेटफुल राहिलं पाहिजे. हा पहिला ॲस्पेक्ट आहे. दुसरा, त्यानं नाही जरी मदत केली तर ते तुमचं एक्सक्यूज नाही आहे की मला माझा पार्टनर मदत करत नाहीये. तुम्हाला बरं होण्यासाठी आम्ही कितीतरी असे बघितलेत की ज्यांनी एकट्या स्वतःच्या बाळावरती, त्यांना घरातनं सपोर्ट नाही, त्यांचा कितीतरी असे बघितलेत की ज्यांचं स्पाऊस नाहीये, स्पाऊस हयात नाहीये, बरोबर आहे, पण त्यांनी हार नाही मानलेली. त्यांना घरातनं काही सपोर्ट नाहीये, स्वतः सॅलेड आणलेले आहेत, स्वतः सॅलेड बनवलेले आहेत. बॅचलर लाईफ पद्धतीनं जगून काही जणांनी 12-12, 16-16 किलो वजन कमी केलेलं आहे आणि डायबिटीस सक्सेसफुल करून म्हणजे रिकव्हरी सक्सेसफुल करून दाखवलेली आहे ह्याच्यातले. म्हणजे काही जणांचे असे पण एक्स्ट्रीम एक्झाम्पल्स आहेत की नाही घरातली बायकोला पण डायबिटीस आहे, नवऱ्याला पण आहे, एक जण बरा झालाय, एक जण आहे तो तिथल्याच मोडवरती आहे. म्हणजे एक बरा झाल्यावर सुद्धा. सो सांगायचा उद्देश काय की यू कॅनॉट ब्लेम अदर पर्सन, रादर यू शुड बी ग्रेटफुल फॉर दॅट, तो सपोर्ट करतोय तर. आणि तुम्ही त्याला फोर्स पण नाही करू शकत की तुम्ही केलंच पाहिजे, माझ्या पद्धतीने आलंच पाहिजे. ही माझी जबाबदारी आहे, मला त्यातनं बाहेर पडायचं आहे. तुझी मदत मिळाली चांगली गोष्ट आहे, नाही मिळाली तरी पण चांगली गोष्ट आहे. मी माझ्या पद्धतीनं माझ्या डायबिटीसवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करणार. तुम्ही ब्लेम गेम याच्यामध्ये नाही केला पाहिजे. एवढंच त्या समोरच्या पार्टनरचं मानसिक खच्चीकरण होतं, दोघांचंही होतं. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की त्याचं नाहीत, कारण त्याची मानसिकता चांगली नसेल तर तुमची बिघडणारच आहे. तुम्हाला ऑप्शन नाहीये, कारण तुम्ही दोघं जण एकत्र राहताय ना शेवटी. बरोबर. सो तुम्ही त्या पार्टनरची मानसिकता पण मेंटेन ठेवणं, राईट, हे तुमची पण जबाबदारी आहे. तुमची दोन्ही दृष्टीने जबाबदारी आहे की त्यानं तुम्हाला सपोर्ट केलेला आहे तर तुम्ही ॲटलिस्ट ग्रेटफुल राहू शकत नसाल तर टोकून तरी बोलू नका किंवा तुमचं ब्लेम त्याच्यावरती नका टाकू. बरोबर. तो व्यक्ती तुमचा तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करतोय, का सहन करतोय तर त्या व्यक्ती तुमची केअर करतोय, त्या व्यक्तीचं तुमच्यावर प्रेम आहे. ते केअर आणि प्रेमचा तुम्ही गैरफायदा नका घेऊ याच्यातल्या. त्या केअर आणि प्रेमला तुम्ही ग्रॅटिट्यूडमध्ये कन्वर्ट करा, हे मी सांगू इच्छितो. एवढं बरोबर, 100%. सो प्रॅक्टिकल सोल्युशन्स काय द्याल नेमके डायबिटीज कपल्सला तुम्ही? प्रॅक्टिकल सोल्युशन्स म्हणजे पहिल्यांदा ऍक्सेप्ट करणं की बाबा येस आहे, आणि दुसरी गोष्ट आपण दोघांनी मिळून ह्याच्यातनं बाहेर पडायचं आहे. दिस इज द फर्स्ट स्टेप. पहिल्यांदा माइंडसेट हा बनवायचा आहे. कॉमन गोल्स ठरवायचे आहेत की मला एवढे दिवस ह्याच्यावर काम करायचं आहे, ह्याच्यातनं मला बाहेर पडायचं आहे. आणि इथून पुढं म्हणजे तुला तर मी बाहेर काढणारच आहे, पण मी पण माझ्या लाईफमध्ये या पद्धतीचे आजार नाही आणू देणार आहे. तुमचे जे काही शॉपिंगचे प्लॅन असतात, तुमचे जे काही डाएटचे प्लॅन असतात ते एकत्र बनवणं. कुठला डाएट योग्य आहे, कुठला डाएट अयोग्य आहे, कुठल्या डाएटमध्ये फूडचे ग्लायसेमिक इंडेक्स काय असले पाहिजेत,
कार्बोहायड्रेट इंटेक नेमका कसा असला पाहिजे, ह्याचे सेशन्स पण तुम्ही काउन्सिलिंगचे तुमच्या सोबत पार्टनर attend बरोबर करणं अटेंड केले गरजेचं पाहिजे. आहे. नुसता बूस्टर नको आहे. एक्झरसाईज देताना माझ्या पार्टनरला कुठला सूट होतोय एक्झरसाईज, त्याला मी कशा पद्धतीनं कॉम्प्लिमेंट करू शकतोय, त्याला एनकरेज कसं करू शकतोय, हे प्रॅक्टिकली दोघांनी समजून घेणं गरजेचं आहे. माझ्या पार्टनरचे मूड स्विंग्स होणार आहेत, त्याच्यामध्ये इरिटेबिलिटी आहे, तर त्यावेळेला मी शांत राहिलं पाहिजे, मी त्याला समजून घेतलं पाहिजे. एखादी स्मॉल हक सुद्धा सफिशियंट असते. बरोबर आहे. त्यावेळेला त्या माणसाला काय झालेलं असतं, त्याचं ते फ्रस्ट्रेशन असतं, तो त्याच्या प्रॉब्लेमशी लढत असतो, तर त्याचा प्रॉब्लेम एक्झॅगरेट करणं अपेक्षित नसतं. त्या माणसाला त्याचा जो राग असतो, द्वेष असतो, त्याला फक्त मला शांत कोणीतरी जवळ करणं घ्या. गरजेचं आहे. सो अशा वेळेला तुम्ही तुमच्या पार्टनरला फक्त त्याच्या जवळ थांबलात, त्याला एखादी स्पेशल प्रेमाने हक दिलीत किंवा त्याला एक मिठी मारलीत ना, बास आहे. बाकी त्याला त्यामध्ये काय तो व्यक्ती शांत होतो की मला कोणतरी समजून घेणार आहे. हे प्रॅक्टिकली करणं गरजेचं आहे. बरोबर. डेली बेसिसवरती जेव्हा तुम्ही कुठलीही गोष्ट ठरवताय, तर तो ऍक्सेप्टन्स मोड एकाकडे आला पाहिजे. माझा पार्टनरला असं झालेलं आहे, तर त्याला पूर्ण विश्रांतीसाठी वेळ देणं आणि त्याची काही कामांची जबाबदारी आपल्याकडे घेणं. बरोबर. नुसतं बोलून होणार नाही. राईट. जसं मी आता म्हटलं की त्या ह्याला वाईफला प्राऊड फिलिंग वाटत होतं की माझा नवरा कधीच किचनमध्ये आला नव्हता, पण आज माझा नवरा सगळं माझ्यासाठी किंवा आमच्यासाठी सलाड बनवतो. अप्रूप वाटणारी गोष्ट आहे. सो मला माझा पार्टनर ऑलरेडी सफरिंग मोडमध्ये आहे. आपल्या घरीमध्ये पण करतोच ना आपण, असं काही मी फार वेगळं नाही सांगत आहे. घरातली आपली आई किंवा आपली बायको किंवा आपल्या आजारी असेल तर आपण आपसुकपणे करतोच ना. इथं पण तीच भावना तिथं आली पाहिजे. फक्त हे कसं आहे, थोडंसं लॉंग टर्म आहे. सर्दी खोकला ताप आणि ह्या गोष्टींचा इथे राहतो, ह्याला थोडं 6 महिने 8 महिने. आणि माझं त्याच्यासाठीच म्हणणं असतं की डायबिटीसमुळे माझी क्वालिटी ऑफ लाईफ खराब व्हायला लागलेली आहे. सो डायबिटीसला तुम्ही पोसत राहू नका. ज्या दिवशी तुम्ही फक्त गोळ्या औषधं आणि इन्शुलिन घेऊन डायबिटीसला पोसण्याचा निर्णय घेता, त्यावेळेला तुम्ही ते सफरिंग मान्य केलेलं आहे. बरोबर. ह्याच्याऐवजी मी थोडं मरण्यापेक्षा मी एकदाच एफर्ट घेऊन त्या डायबिटीसमधनं बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, तर तुमचं रिमेनिंग आयुष्य खूप चांगलं होऊ शकतं. हा माझा प्रॅक्टिकल ॲस्पेक्ट आहे. आणि एका पार्टनरने दुसऱ्या पार्टनरला एनकरेज केलं पाहिजे. आणि मला खूप छान वाटतं आपल्या डायबिटीस फ्री फॉरवर्डमध्ये 70% लेडीज आहेत ज्या डायबिटीस मुक्त होत आहेत. तुम्ही सगळ्यांना इथं सांगू इच्छितोय, सगळे जे कोण जेंट्स बघतायत किंवा हे करतायत, तर तुमच्या पार्टनरला डायबिटीस असेल तर त्याला फक्त गोळी देऊन, इन्शुलिन देऊन, औषध देऊन त्याला म्हणजे डायबिटीस पोसायला भाग पडू नका. कारण तो एकटा नाही सफर होणार आहे, तुम्ही पण त्याच्या मागं, तुमची इच्छा असो अगर नसो, यू कॅन रन हवे, तुमची फरफट होणार आहे. सो त्याला एनकरेज करा जीवनशैलीतले बदल करण्यासाठी, त्याच्या लाईफस्टाईलमधले बदल करण्यासाठी. आणि त्याला हे आश्वासन द्या, मी तुझ्यासोबत आहे, आय विल बी विथ यू. आणि हे प्रॅक्टिकल सोल्युशन जास्त कामी येताना दिसतं. आणि ते मला वाटते ते जास्त बेनिफिशियल. आणि याची कितीतरी एक्झाम्पल, हजारो एक्झाम्पल्स आपण ह्याच्यामध्ये बघितलेले आहेत. आणि मी तेच सांगू इच्छितो लोकांना की हेच प्रॅक्टिकल सोल्युशन आहे. खूप चांगले सोल्युशन्स आहेत. डॉक्टर, यामध्ये प्री मॅरिटल आणि पोस्ट मॅरिटल काउन्सिलिंगचा काही फायदा होतो का कपल्सना? 100% फायदा होतो. तुम्हाला एक क्लॅरिटी मिळू शकते. जसं पहिल्यांदा आपण कुंडली बघतो, हे बघतो, वर्ण बघतो, ड्रेसची आवड बघतो, तसं माझ्या पार्टनर ज्याच्यावर मी लग्न करणार आहे त्याची हेल्थ काय आहे. सो इवन इफ युअर लव्ह मॅरेज और अरेंज मॅरेज, तुमचं हे झालं पाहिजे. आणि जर का तुमचं त्या व्यक्तीवर प्रेम आहे आणि तुम्हाला त्याच व्यक्तीवर करायचं आहे, त्या व्यक्तीला डायबिटीस किंवा तशा पद्धतीचे त्याचे हॅबिट पॅटर्न तुम्ही बघणं गरजेचं आहे. त्याची ओव्हरऑल हेल्थ कशी आहे. म्हणजे बऱ्याच वेळेला मी काय बघतो की लग्न करताना कॉम्प्रोमाइज कसं असतं की एक कुठला तरी पार्टनर हे असतो, हेल्दी असतो सो कॉल्ड, आणि दुसरा जाड असतो. किंवा मोस्ट ऑफ द टाइम लेडीज असेल तर लेडीजला सांगितलं नवऱ्याचं काय फार रंगरूप आणि बघायचं नसतं, आत्ता जाड आहे तू कर ना म्हणे, त्याचा डाएट वगैरे त्याचा बदल कर आणि तू बारीक हो. तर अजून 10 वर्षांना बघितलं उलटं झालेलं असतं. नवऱ्याचं 20 किलो वजन वाढलेलं असतं आणि ही जी बारकी हिचं वजन पण त्या नवऱ्यापेक्षा अजूनही 20 किलो वाढलेलं असतं. सो प्रॉब्लेम काय आहे की तुम्ही जेव्हा नुसतं काउन्सिलिंग उपयोगाचं नाही आहे, तर त्याच्यामध्ये तुमचा लाईफ पॅटर्न काय आहे, त्याचा लाईफ पॅटर्न काय आहे. म्हणजे तुम्ही पण आळशी आणि तुमचा पार्टनर पण आळशी, दोघंही गेलात खड्ड्यात. राईट. आणि एक खूप जास्त डिसिप्लिन आहे आणि एक खूप जास्त रिलॅक्स मोडमध्ये, तरी पण प्रॉब्लेम आहे. सो जसं आपल्या आवडीनिवडी आणि जसं हे होतं, तर मी जर का तसा पार्टनर ॲक्सेप्ट करतोय, तर लव्ह इज ब्लाइंड असं म्हणतात. राईट. सो लव्ह मॅरेजमध्ये तुम्ही ॲक्सेप्ट करता, तुम्ही हे पण ॲक्सेप्ट करायचं की डायबिटीस किंवा व्याधी सहित किंवा लाईफस्टाईल डिसऑर्डर असलेला किंवा लाईफस्टाईल डिसऑर्डरचे पूर्व साईन दिसणारा पार्टनर जर का मी ॲक्सेप्ट करतोय, तर त्याच्या अनुषंगाने येणारे आजार आणि त्या अनुषंगाने येणारे चॅलेंजेस सुद्धा मी ॲक्सेप्ट करतो. मला फक्त चांगलंच पाहिजे असं नाही होणार. सो याचा अर्थ डायबिटीस व्यक्तीने लग्नच नाही केलं पाहिजे, डायबिटीस व्यक्तीचं असं न घेता यू शुड बी, तुम्हाला एक आयडिया मिळून जाते की हे मला येऊ शकतात, मी त्याच्यासाठी सावध राहायला पाहिजे. आणि ह्या सगळ्यांवर सोल्युशन्स आहेत महत्त्वाचे. त्या गोष्टींचा काय म्हणतात, बाऊ नाही करायचंय किंवा त्याच्यामध्ये ते झालं म्हणजे आपलं आता संपलं सगळं वैवाहिक जीवन, असं काय, असं बिलकुल कोणी वाटून घ्यायची गरज नाहीये. आणि
ही खूप म्हणजे एक अपॉर्च्युनिटी म्हणून तुम्ही त्याच्याकडे बघा. बरोबर, तुम्ही त्याच्यात एक म्हणालात. चॅलेंज म्हणून तुम्ही त्याकडे बघा. खरंच तुम्हाला म्हणजे वैवाहिक जीवनाची एक वेगळी साईड किंवा एक मित्र म्हणजे कसं असतं वैवाहिक जीवनात 3 ते 4 फेजेस असतात म्हणतात कुठल्याही रिलेशनशिपमध्ये. पहिली एकदम ती आकर्षणाची असती, नंतर मग ती रेप्युलेशनची असती. म्हणजे ज्या वेळेला तुम्हाला दोन्ही साईड कळतात म्हणतात बरोबर. पार्टनरचं, चांगली आणि वाईट. पहिलं फक्त चांगलं असतं राईट, नंतर मग चांगलं आणि वाईट, आणि मग त्यानंतर खरी परीक्षा असते की मग त्यानंतर तुम्ही जसे आहे त्या पद्धतीनं त्या पार्टनरला ॲक्सेप्ट करायला लागता आणि मग त्या अर्थाने खऱ्या अर्थाने तुमचं जे काही रिलेशनशिप आहे ते फ्लरिश होतं. तर ती अपॉर्च्युनिटी डायबिटीज तुम्हाला आपसूक देतोय. सो त्या पद्धतीने तुम्ही जर का बघितलं तर तुम्हाला तुमचं नातं फ्लरिश होण्याच्या दृष्टिकोनातून एक खूप चांगली ही सुसंधी असू शकते. खूप खूप धन्यवाद. सो आजच्या एपिसोड्समधनं मला तरी हेच कळलंय की वैवाहिक जीवनामध्ये फक्त फिजिकल इंटिमसी महत्त्वाची नाही आहे, तर इमोशनल इंटिमसी तेवढीच महत्त्वाची आहे. एकमेकांना छान सोबत करा, आनंदात आयुष्य घालवा. आणि अर्थात आपल्या ह्या पॉडकास्टचा किंवा डायबिटीज फ्री फॉर एव्हरचं मिशनच हे आहे की आपल्याला आनंद पसरवायचा आहे, लोकांच्या आयुष्यामध्ये गोडवा परत आणायचा आहे. तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला याबद्दल आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. सगळ्यात महत्त्वाचे आमचे व्हिडिओ शेअर करायला सुरुवात करा, जेणेकरून ज्या लोकांना ह्या गोष्टींची खरंच गरज आहे त्यांच्यापर्यंत ते पोहोचू देत. खूप खूप धन्यवाद.